नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. मग त्या सामाजिक, अर्थशास्त्र, विज्ञान, चित्रकला, तंत्रज्ञान, कला, इतिहास या सगळ्या क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये धनंजय गाडगे यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. धनंजय गाडगे भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ व थोर विचारवंत. धनंजय गाडगे यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी नागपूर या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात व केम्ब्रिजच्या क्वीन्स कॉलेजात झाले. इंग्लंडमध्ये MA आणि DLiT पदव्या संपादन केल्यानंतर मुंबई सरकारच्या अर्थ खात्यात त्यांनी 1924 ते 1925 मध्ये 1 वर्ष नोकरी केली. सुरत येथील MTB महाविद्यालयाचे प्राचार्यपद 5 वर्ष सांभाळल्यानंतर 1930 पासून ते पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या संचालकपदी रुजू झाले. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी तेथे ती संस्था नावारूपाला आणली. 1966 ते 1967 साली ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे होते. काही वर्ष ते राज्यसभेचे सभासद होते. 1967 मध्ये सप्टेंबरमध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. डॉक्टर गाडगे भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना जाते. भारताच्या अर्थकारणाचा विशेषतः कृषी विषयक जटिल समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथातून व लेखातून मांडले. सरकारने नेमलेल्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक आर्थिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी लिहिलेली 25हून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून 1928 मध्ये द इंडस्ट्रियल इव्होल्युशन इन इंडिया, 1944 मध्ये द फेडरल प्रॉब्लेम इन इंडिया, 1954 मध्ये रेग्युलेशन ऑफ वेजेस, 1961 मध्ये प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी यांसारख्या ग्रंथातून त्यांच्या तर्कशुद्ध व साक्षेपी दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगे यांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा असे मत ते आग्रहाने मांडित. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पुण्याकडे परतताना आगगाडीत हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं. गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगे यांचे मराठीतील समग्र लिखाण ध रा गाडगे लेखसंग्रह नामक 2 खंडात 1973 ते 1974 मध्ये प्रकाशित केले आहे. ध रा गाडगे यांचा मृत्यू 3 मे 1971 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती धनंजय गाडगे यांच्याविषयीची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.